आज ना माझं मन एकाच वेळी दोन वेगवेगळ्या काळात जगते. एकीकडे आजचा दिवस आणि दुसरीकडे माझा शाळेचा काळ. आज माझा मोठा मुलगा अर्णव, त्याची शाळेत स्पीच कॉम्पिटिशन होती. आधी वर्गात सिलेक्शन झालं, एक राऊंड झाला. क्लासरूम मधून फक्त 2च मुलं निवडली गेली आणि त्यात अर्णवचं नाव होतं. आज तो पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्टेजवर गेलाय, माईक समोर उभा राहिला आणि काय अप्रतिम बोललाय. त्याने निवडलेला विषय, त्याची मांडणी आणि त्याचा आत्मविश्वास सगळंच एकदम भारीक कडक होतं. जेव्हा भाषण संपलं तेव्हा हॉलमध्ये टाळ्यांचा जो कडकडाट झाला ना, तो ऐकून माझी छाती अभिमानाने फुलून आली. इतकंच नाही तर कार्यक्रम संपल्यावर आलेल्या गेस्ट स्पेशली अर्णवला भेटायला आल्या आणि त्याच्या पाठीवर हात ठेवून कौतुक केलं आणि मलाही म्हणाल्या, यू रेज हिम सो वेल. खूप छान ग्रूम केलंय मुलाला. आणि फायनली अर्णवची पुढच्या लेवलसाठी निवड झाली. पण खरं सांगू, अर्णवला त्या स्टेजवर उभं राहिलेलं, माईक पकडलेलं आणि आत्मविश्वासाने बोलताना पाहताना ना, माझं मन सरळ माझ्या बालपणात, माझ्या शाळेच्या दिवसात निघून गेलं. शाळेत असताना मी सुद्धा अशीच प्रत्येक वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचे. स्टेजवर जाऊन उभं राहणं, माईक हातात घेणं आणि मग माझा आवाज त्या सभागृहात गुंजणं मला आठवते. मी फक्त स्पर्धेत भाग घेत नव्हते, तर ऑफकोर्स ट्रॉफी घेऊनच घरी यायचे. पण ट्रॉफीपेक्षाही जास्त काय खास होतं माहितीये? जेव्हा माझं भाषण संपायचं, लोक इतक्या मन लावून ते ऐकायचे की स्पर्धा संपल्यानंतरही महिने त्यांच्या ते लक्षात राहायचं. रस्त्यात किंवा शाळेत कोणी भेटलं की आवर्जून म्हणायचे, तू त्या दिवशी त्या विषयावर बोलली होतीस ना, काय भारी बोलली होतीस. लोकांच्या मनात घर करणारं ते भाषण असायचं. आज अर्णवला जेव्हा त्या गेस्ट भेटल्या आणि तिने त्याच्या विषयाचं कौतुक केलं, तेव्हा मला वाटलं, अरे हे तर अगदी माझ्यासारखंच घडतंय. जो वारसा, जो आत्मविश्वास आणि ती शब्दांची ताकद माझ्यात होती आणि आजही आहे, ती आज माझ्या मुलामध्ये जिवंत झालेली दिसली. आणि एका कलाकाराला जेव्हा त्याच्या कलेची पावती त्याच्या मुलाच्या रूपात मिळते ना, तो आनंद शब्दात सांगता येत नाही. आज अर्णव जिंकलाय, पण आज एका आईने तिचं बालपण पुन्हा एकदा अर्णवच्या रूपात जगले. तर तुम्हा सर्वांचे आशीर्वाद अर्णव सोबत असेच राहू द्या, कारण त्याची पुढच्या लेवलसाठी आता निवड झालेली आहे. थँक्यू सो मच.